आज ह्या 6 खासदारांनी त्यांचा बाप बदललेला आहे। त्यांना आता ही जनता कदापि त्यांना माफ करणार नाही। आज त्यांचं आम्ही पुतळे जाळलेले आहेत। भविष्यात जेव्हा केव्हा हे 6 खासदारापैकी कुणी बी बीड जिल्ह्यामध्ये येते त्यावेळेस त्यांच्या गाडी सगळं आम्ही त्यांना पेटून देणार। हे तुम्ही सुद्धा बघता आणि सगळी जनता सुद्धा बघणार आहे आणि ह्यांना जनता सुद्धा मारणार आहे। आता ह्या इशारा एवढाच देतो मी की आता त्यांना माफी नाहीये। आता आम्ही उद्धव साहेबांचं सुद्धा ऐकणार नाहीत। आज ह्या 6 खासदारांनी त्यांचा बाप बदललेला आहे। त्यांना आता ही जनता कदापि त्यांना माफ करणार नाही। आज त्यांचं आम्ही पुतळे जाळलेले आहेत। भविष्यात जेव्हा केव्हा हे 6 खासदारापैकी कुणी बी बीड जिल्ह्यामध्ये येते त्यावेळेस त्यांच्या गाडी सगळं आम्ही त्यांना पेटून देणार। हे तुम्ही सुद्धा बघता आणि सगळी जनता सुद्धा बघणार आहे आणि ह्यांना जनता सुद्धा मारणार आहे। आता ह्या इशारा एवढाच देतो मी की आता त्यांना माफी नाहीये। आता आम्ही उद्धव साहेबांचं सुद्धा ऐकणार नाहीत। आज ह्या 6 खासदारांनी त्यांचा बाप बदललेला आहे। त्यांना आता ही जनता कदापि त्यांना माफ करणार नाही। आज त्यांचं आम्ही पुतळे जाळलेले आहेत। भविष्यात जेव्हा केव्हा हे 6 खासदारापैकी कुणी बी बीड जिल्ह्यामध्ये येते त्यावेळेस त्यांच्या गाडी सगळं आम्ही त्यांना पेटून देणार। हे तुम्ही सुद्धा बघता आणि सगळी जनता सुद्धा बघणार आहे आणि ह्यांना जनता सुद्धा मारणार आहे। आता ह्या इशारा एवढाच देतो मी की आता त्यांना माफी नाहीये। आता आम्ही उद्धव साहेबांचं सुद्धा ऐकणार नाहीत। आज ह्या 6 खासदारांनी त्यांचा बाप बदललेला आहे। त्यांना आता ही जनता कदापि त्यांना माफ करणार नाही। आज त्यांचं आम्ही पुतळे जाळलेले आहेत। भविष्यात जेव्हा केव्हा हे 6 खासदारापैकी कुणी बी बीड जिल्ह्यामध्ये येते त्यावेळेस त्यांच्या गाडी सगळं आम्ही त्यांना पेटून देणार। हे तुम्ही सुद्धा बघता आणि सगळी जनता सुद्धा बघणार आहे आणि ह्यांना जनता सुद्धा मारणार आहे। आता ह्या इशारा एवढाच देतो मी की आता त्यांना माफी नाहीये। आता आम्ही उद्धव साहेबांचं सुद्धा ऐकणार नाहीत। आज ह्या 6 खासदारांनी त्यांचा बाप बदललेला आहे। त्यांना आता ही जनता कदापि त्यांना माफ करणार नाही। आज त्यांचं आम्ही पुतळे जाळलेले आहेत। भविष्यात जेव्हा केव्हा हे 6 खासदारापैकी कुणी बी बीड जिल्ह्यामध्ये येते त्यावेळेस त्यांच्या गाडी सगळं आम्ही त्यांना पेटून देणार। हे तुम्ही सुद्धा बघता आणि सगळी जनता सुद्धा बघणार आहे आणि ह्यांना जनता सुद्धा मारणार आहे। आता ह्या इशारा एवढाच देतो मी की आता त्यांना माफी नाहीये। आता आम्ही उद्धव साहेबांचं सुद्धा ऐकणार नाहीत।